नमस्कार सुगरणींनो, नवरात्र स्पेशल खिचडी कशी बनवायची ते तुम्हाला शिकवते. बघा, 5-6 बटाटे मिरच्या घेतल्या होत्या मी. जरा हे जास्त प्रमाण तुम्हाला वाटत असेल, पण मला शाबू अर्धा किलोची खिचडी बनवायची, त्यासाठी हे प्रमाण घेतलेलं आहे मी. ते पण बटाटा मिरची, त्यामध्ये मला भगर पण बनवायची, थोडीशी बटाटा शेंगदाण्याची आमटी पण बनवायची, त्यासाठी मी एवढं सगळं चिरून घेतलेलं आहे. आता बघा, शाबू बनवण्यासाठी बटाटा चांगला गरम कढईमध्ये टाकून घ्यायचा, चांगला भाजू द्यायचा, त्यामध्ये तेल ओतायचं. तेल ओतल्यानंतर ज्या मी मिरच्या घेतलेल्या त्या मी भाजून बारीक केल्या, त्या बारीक केलेल्या मिरच्या त्या तेलात टाकून घ्यायच्या, चांगल्या तडतडू द्यायच्या. चांगलं तेलात तळल्या गेल्यानंतर ते बटाटा आणि मिरची मिक्स करायची, व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि तुम्ही जे शाबू भिजू घातला आहे ना, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि सगळं एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. अजून नवरात्रामध्ये आमच्या घरी आमच्या सासूबाईंच्या मैत्रिणी येणार होत्या, त्यासाठी एवढा हा अट्टास केलेला. अर्धा किलो शाबू भिजाय घातलेला, भगर आहे, पुन्हा बटाटा शेंगदाण्याची मिक्स आमटी पण केलेली, पुन्हा बटाटा वेपर्स, बटाट्याचा खीस, हे सगळं त्यांच्यासाठी मी तयार केलेलं. आता तुम्हाला फक्त शाबूचीच रेसिपी दाखवली. आता हे बटाटा मिरची तेल शाबू सगळं मिक्स एकदम एकजीव करायचं. त्यामध्ये तुम्हाला आता कमी जास्त लागू शकतो. आता मी 7-8 बायकांचं बनवल्यामुळे जरा अर्धा किलो खिचडी घेतली. तुम्ही 1-2 बनवायचं म्हटल्यानंतर प्रमाण थोडंसं कमी वापरा. आता यामध्ये थोडंसं मीठ टाका, लागेल एवढं अंदाजानं. आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर मीठ शेंगदाण्याचं कूट सगळं व्यवस्थित टाकायचं, सगळं एकजीव करून व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि ही खिचडी परतलेली थोड्या वेळ झाकून ठेवायची, कमी गॅस करायचा आणि त्याच्यावर झाकून ठेवायची. चांगली वापरल्यानंतर चांगली लागते. आणि थोडंसं 9 दिवस उपवास असल्यामुळे बायकांना तोंडला चव गेलेली असते नाही का, म्हणून त्याला थोडंसं तिखट जास्त वापरलं आहे मी, जेणेकरून पोटभर खातेल्या. तुम्ही पण अशा पद्धतीनं करून बघा. आणि काही वेळा ह्याच शाबूच्या खिचडीत थोडी साखर मिक्स करून खाल्ल्यानंतर सुद्धा छान लागते. बघा, करून खाऊन बघा. आणि अजून अशा साध्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरं काय तुम्ही ॲड करत असाल तरी कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनल पाहत राहा.